नमस्कार मित्रांनो, मी गोपाळ डाकेफळे. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यासाठी मित्रांनो, नवीन पोर्टल जे आहे ते आलेलं आहे. मित्रांनो, या पोर्टलवरती ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे करायचा, त्याचबरोबर मित्रांनो, कोण-कोण या पोर्टलवरती अर्ज करू शकतं, याबद्दलची संपूर्ण ए टू झेड माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी जर का आपण चॅनलवरती नवीन असाल, तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच प्रकारचे माहिती आधारित व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. तर पाहूया मित्रांनो, या संदर्भातली सविस्तर माहिती. तर मित्रांनो, सर्वात अगोदर आपल्याला लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट gov.in या वेबसाईटवर यायचं आहे. याची डायरेक्ट लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. इथे आल्याच्यानंतर मित्रांनो, आपल्याला भरपूर सारे ऑप्शन आहे. योजनेची माहिती तुम्हाला इथे भेटेल. त्यानंतर लागणारे कागदपत्र जे आहे त्याच्यावरती क्लिक केलं, त्यामध्ये पाहू शकता आधार कार्ड अर्जाप्रमाणे तुम्हाला इथं जे आहे नाव नमूद करायचं आहे. आता आदिवास प्रमाणपत्रामध्ये मित्रांनो तुम्हाला आदिवास प्रमाणपत्र इथं लागणार आहे. ते नसेल मित्रांनो तर 15 वर्षाच्या पूर्वीचं राशन कार्ड, मतदान कार्ड, जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सुटल्याचा दाखला इथं लागेल. महिलाचा जन्म परराज्यातील असेल तर मित्रांनो 15 वर्षापूर्वीचं तिच्या पतीचं जे आहे ते इथं लागणार आहे. त्यानंतर वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असणं आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला पिवळा किंवा केसरी राशन कार्ड आवश्यक आहे. जर नसेल मित्रांनो तर तुम्हाला 2.5 लाखापर्यंतचं उत्पन्न प्रमाणपत्र तहसीलदारचं घेणं आवश्यक आहे. त्यानंतर मित्रांनो नवविवाहितेच्या बाबतीत इथं दिलेलं आहे. रेशन कार्डवर जर का तिच्या नावाची नोंद नसेल तर तिच्या पतीचं रेशन कार्ड जे आहे ते इथं ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यानंतर मित्रांनो आपण खाली जर बघितलं तर सर्वात अगोदर इथं बँक खाता तपशील जो आहे तो आधारला लिंक असणं गरजेचं आहे आणि लाभार्थी माहितीचं हमीपत्र असणं आवश्यक आहे आणि एक पासपोर्ट फोटो. आता सर्वात अगोदर अर्जदार लॉगिनवरती क्लिक करा. इथं मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकण्याचा आहे मित्रांनो. पण आपण या पोर्टलवर नवीन असल्यामुळे मित्रांनो आपल्याला एक अकाउंट जे इथं क्रिएट करायचं आहे. त्यासाठी क्रिएट अकाउंटवरती क्लिक करा. याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो आधारवर जसं तुमचं नाव असेल तर नाव इथं टाकून घ्या. त्यानंतर मोबाईल नंबर टाका. एक पासवर्ड तयार करा आणि तोच पासवर्ड मित्रांनो पुन्हा तुम्हाला कन्फर्म पासवर्डमध्ये एकदा टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा निवडा मित्रांनो. ज्या जिल्ह्यात तुम्ही राहत असाल तर जिल्हा निवडा. तालुका इथं तुम्हाला तालुका निवडायची ऑप्शन येईल. खाली तुम्हाला ज्या गावामध्ये तुम्ही आहात ते गाव इथं अशा प्रकारे निवडून घ्या. त्यानंतर मित्रांनो म्युनिसिपल कॉर्पोरेशन काउन्सिल याच्यामध्ये मित्रांनो तुमची म्युनिसिपल कॉर्पोरेशन काउन्सिलमध्ये येत असाल तर करा, नाहीतर नॉट अप्लिकेबल वरती क्लिक करा. आता अथॉराइज्ड जे आहे तर तुम्ही कोण आहात? तर मित्रांनो इथं पाहू शकता जनरल वुमन आहात किंवा मित्रांनो इथं पाहू शकता अंगणवाडी वर्कर आहात, ग्रामसेवक आहात, वार्ड ऑफिसर आहात किंवा तुम्ही सेतू चालक आहात किंवा म्युनिसिपल कॉर्पोरेशन वर्कर आहात किंवा आशा वर्कर यापैकी मित्रांनो तुम्ही जे कोणी असाल याच्यावरती तुम्हाला तिथं क्लिक करायचं आहे. जर का मित्रांनो तुमच्याकडे सेतू सुविधा सीएससी सेंटर असेल तर सेतू सुविधावरती क्लिक करायचं. यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमच्या ऑफिसचं नाव किंवा मित्रांनो तुमचा सीएससीचा आयडी इथं टाकून घ्यायचा आहे आणि तो टाकल्याच्या नंतर खाली मित्रांनो ॲक्सेप्ट टर्म अँड कंडिशनवरती क्लिक करा आणि त्यानंतर इथं ॲक्सेप्ट करा. त्यानंतर मित्रांनो हा कॅप्चा दिलेला आहे. कॅप्चा इथे टाकून मित्रांनो तुम्हाला साइन अप वरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो इथं तुमचा एक मोबाईलवरती एक ओ-टी-पी येईल. आलेला ओ-टी-पी तुम्हाला इथं एक टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर हा कॅप्चा दिलेला आहे मित्रांनो. कॅप्चा टाकून मित्रांनो तुम्हाला व्हेरिफाय ओ-टी-पीचा करून घ्यायचा आहे. लॉगिन सक्सेस झालेला आहे मित्रांनो. आता तुम्हाला इथं सर्वात अगोदर लॉगिन करा. लॉगिन करण्यासाठी मित्रांनो तुम्ही जो मोबाईल नंबर वापरला तो टाका आणि आत्ता बनवलेला पासवर्ड टाकून हा कॅप्चा टाकून मित्रांनो लॉगिन करायचा आहे. पाहू शकता अशा प्रकारे मित्रांनो सक्सेसफुली या पोर्टलवर तुम्ही लॉगिन झालेला आहात. इथं पाहू शकता होम आणि मित्रांनो ॲप्लिकेशन फॉर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अशी तुम्हाला ऑप्शन दिसत आहे. अर्ज करण्यासाठी तुम्हाला याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता याच्यामध्ये मित्रांनो ज्या महिलेचा तुम्ही अर्ज भरत आहात तिचा आधार नंबर इथे टाका आणि त्यानंतर सेंड ओ-टी-पीवरती क्लिक करा. एक लक्षात असू द्या मित्रांनो इथं आधारला मोबाईल लिंक असणं आवश्यक आहे. आलेला ओ-टी-पी टाकून व्हेरिफाय करा. व्हेरिफाय झाल्याच्यानंतर मित्रांनो आता इथं रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन झालेला आहे. आधारचा नाव जे इथं ऑटोमॅटिक आलेलं आहे. आता महिलेचं फादर किंवा हसबँड जे तुम्हाला नाव पुढे लावायचं आहे ते इथं लावा. हसबँडचं लावायचं असेल तर हसबँड निवडा. फादर लावायचं असेल तर फादर लावा. त्यानंतर मित्रांनो इथं त्यांचं फादरचं किंवा हसबँडचं नाव टाकून घ्या. त्यानंतर इथं मुलाचं लग्नाच्या अगोदर जे नाव असेल ते इथं इंग्लिशमध्ये संपूर्ण भरून घ्या. आता मॅरिटल स्टेटस जे आहे ते तिथं टाका. अनमॅरिड, मॅरिड जे असेल ते इथं टाकून घ्यायचं आहे. डेट ऑफ बर्थ इथं ऑटोमॅटिकली आधारवरून आलेली आहे मित्रांनो. आता तुम्ही इथे पाहू शकता खाली आर यू बॉर्न इन महाराष्ट्र म्हणजे तुमचा जन्म महाराष्ट्रात झालेला आहे का? तर याच्यावरती येस करायचं आहे. यानंतर मित्रांनो ॲप्लिकंट ॲड्रेस तुम्हाला इथं द्यायचा आहे आधारनुसार. तर पाहू शकता आधारनुसार ऑटोमॅटिक ॲड्रेस इथं घेतलेला आहे. पिनकोड सुद्धा तुमचा आलेला आहे. तुम्हाला फक्त इथं तुमचा जिल्हा निवडून घ्यायचा आहे. जिल्हा निवडल्याच्या नंतर तालुका निवडायची ऑप्शन येईल. तालुका निवडा. त्यानंतर त्या महिलेचं जे गाव असेल विलेज निवडा. त्यानंतर मित्रांनो खाली तुम्हाला म्युनिसिपल कॉर्पोरेशन काउन्सिल याच्यामध्ये मित्रांनो जर का तुमची काही महानगरपालिका असेल तर ती निवडा. नसेल तर नॉट ॲप्लिकेबल वरती क्लिक करा. मोबाईल नंबर तुम्हाला इथं त्या महिलेचा टाकायचा आहे. त्यानंतर मित्रांनो इथं पाहू शकता तुम्ही गव्हर्नमेंटच्या कोणत्याही स्कीमचा लाभ घेत आहे का? तर घेत असाल तर येस करा. नसेल तर डायरेक्ट तुम्हाला नो वरती क्लिक करायचं आहे. आता ॲप्लिकंट्स बँक डिटेल द्यायचे आहे. सर्वात अगोदर बँकेचं इथं फुल नेम तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे मित्रांनो. त्यानंतर पुढे तुम्हाला अकाउंट होल्डर म्हणजे त्या महिलेचं बँक पासबुकवर जसं नाव असेल ते टाका.
त्यानंतर बँक अकाउंट नंबर इथं टाकून घ्यायचा आहे. पुन्हा एकदा बँक अकाउंट नंबर इथं कन्फर्म करायचा आहे. बँकेचा IFSC इथं व्यवस्थित टाका मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो इथं तुम्ही पाहू शकता तुमचं जे आधार आहे ते बँकेला लिंक आहे का? त्यासाठी तुम्हाला येस करायचं आहे. आता डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहे. पाहू शकता इथं डोमिसाईल, बर्थ सर्टिफिकेट, स्कूल सर्टिफिकेट किंवा राशन कार्ड 15 वर्ष जुनं यापैकी कुठलं एक तुम्ही अपलोड करू शकता मित्रांनो, किंवा मतदान कार्ड सुद्धा करू शकता. तर माझ्याकडे मित्रांनो ते डोमिसाईल आहे. ते मित्रांनो तुम्ही JPG किंवा PNG फॉर्मॅटमध्ये किंवा PDF सुद्धा अपलोड करू शकता. आता इथं अपलोडवरती क्लिक करा. जिथं कुठे तुम्ही तुमचा फॉर्मॅट सेव्ह केलेला असेल अशा प्रकारे अपलोड करा. यासाठी तुम्हाला व्ह्यू फाईलवरती क्लिक करून सुद्धा तुम्ही पाहू शकता अपलोड सक्सेसफुली झालेला आहे. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला अपलोड झालेले डॉक्युमेंट इथं दाखवेल. त्यानंतर खाली यायचं आहे. खाली तुम्ही पाहू शकता मित्रांनो तुमच्याकडे ऑरेंज किंवा येलो राशन कार्ड आहे का? जर असेल तर येस करा आणि असल्यावर मित्रांनो तुम्हाला फ्रंट पेज इथं अपलोड करायचं आहे आणि त्यानंतर राशन कार्डचं दुसरं पेज तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे. अशा प्रकारे दोन्ही पेज तुम्हाला अपलोड करून घ्यायचे आहे. जर का मित्रांनो तुमच्याकडे राशन कार्ड नसेल, तर मित्रांनो तुम्हाला इथं उत्पन्नाचा दाखला लागणार आहे. तो इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला इथं अपलोड करून घ्यायचा आहे. आता मित्रांनो माझ्याकडे येलो किंवा केसरी राशन कार्ड आहे. त्यासाठी येसवरती क्लिक केलं. त्यानंतर मित्रांनो आता अपलोडवरती क्लिक केलं. अपलोडवरती क्लिक केल्याच्यानंतर फ्रंट पेज जे आहे मित्रांनो तो इथं अपलोड झालेला आहे. अशा प्रकारे पाहू शकता. त्यानंतर आता ऑरेंज किंवा पिवळं जे राशन कार्ड आहे त्याचं दुसरं प्रत म्हणजे शेवटचं प्रत सुद्धा इथं अपलोड करायची आहे मित्रांनो त्या पेजची. पाहू शकता सक्सेसफुली अपलोड झालेलं आहे. आता मित्रांनो तुम्हाला इथं ॲप्लिकंट हमीपत्र साइन करायचे आहे आणि अपलोड करायचे आहे आणि त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला टिक सुद्धा मारायची आहे. सर्व टिक तिथं करून घ्यायची आहे. त्यानंतर मित्रांनो आता हमीपत्र इथं अपलोड करा. अपलोड करण्यासाठी अशा प्रकारे अपलोडवरती क्लिक करून मित्रांनो इथं अशा प्रकारे हमीपत्र जे आहे ते अपलोड झालेलं आहे. तुम्ही इथं पाहू शकता मित्रांनो. त्यानंतर आता पाहू शकता ॲप्लिकंट्स फोटो तुम्हाला इथं फोटो सुद्धा लागणार आहे. तुम्ही लाईव्ह सुद्धा घेऊ शकता मित्रांनो किंवा मित्रांनो तुम्ही सेव्ह करून ठेवला असेल तर तो अपलोड सुद्धा इथं करू शकता. तर इथं अशा प्रकारे अपलोडवरती क्लिक करून जो फोटो तुम्ही सेव्ह केलेला आहे तिथून तो अशा प्रकारे अपलोड करा. पाहू शकता मित्रांनो फाईल अपलोड सक्सेसफुली झालेली आहे. फोटो सुद्धा इथं आलेला आहे. आता मित्रांनो फायनली तुम्हाला ॲक्सेप्ट डिस्क्लेमरवरती क्लिक करून मित्रांनो इथं जे आहे स्वीकारावरती क्लिक करायचं आहे. स्वीकारावरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला सबमिटवरती क्लिक करायचं आहे आणि सेव्ह इन्फॉर्मेशनवरती क्लिक करून अशा प्रकारे तुमचा फॉर्मचा प्रिव्ह्यू तुम्हाला इथं दाखवला जाईल. तुम्ही जसा फॉर्म भरलेला आहे एकदा बघून घ्या. एडिट करायचा असेल तर एडिटचा सुद्धा तुम्हाला खाली ऑप्शन दिलेला आहे. आताच तुम्ही इथं पाहू शकता. हा कॅप्चा इथं टाकायचा आहे मित्रांनो. एडिटचा ऑप्शन इथं आहे. करायचा असेल करा. फायनली सबमिट करा. सबमिट झाल्यानंतर ॲप्लिकेशन सक्सेसफुली इथं मित्रांनो पाहू शकता झालेला आहे. आता तुमचा अर्ज जो आहे तो ॲप्लिकेशन मोड जे आहे ई-लाईनवरती आलेला आहे. म्हणजेच मित्रांनो यापूर्वी केलेल्या अर्जामध्ये तुमचा इथं अर्ज आलेला आहे. तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे मित्रांनो तुमचा अर्ज इथे सध्या जे स्टेटस जे आहे त्याचं पेंडिंग दाखवत आहे. त्यानंतर पाहू शकता ॲप्लिकेशन नंबर सुद्धा इथं आलेला आहे. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही आता या नवीन पोर्टलवर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म जो आहे तो भरू शकता. तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.